इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 13वा दिशा व नकाशा हा पाठ्यघटक आज आपण अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये। पाठ 13वा दिशा व नकाशा सांगा पाहू। पहा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। उत्तरेला एक घड्याळचा क्लॉक आहे, पूर्व दिशेला एक तलाव दिसत आहे आपल्याला, पश्चिमेला झाड आहे, त्याचप्रमाणे दक्षिणेला एक घर आहे। अशा प्रकारे आपल्या दिशा असतात। दिशा मुख्य दिशा किती? 4, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा व त्याखाली रखाने चे उत्तर सांगा। आता खाली काही चित्र दिलेले आहेत व दिशा कोणत्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। हे सांगा पाहू। डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला हे चित्र मुख्य दिशावर नाहीत, तर चित्र कोणत्या दोन मुख्य दिशेच्या दरम्यान आहेत ते शोधा व त्याखाली रखान्यात भरा। डोंगर उत्तर आणि पश्चिम हे त्या मुख्य आहे। विहीर कुठे आहे? विहीर कुठे आहे पहा बरे, कोणत्या ह्याच्यामध्ये आहे विहीर? विहीर काय दक्षिण आणि पश्चिममध्ये विहीर आहे। अशाच प्रकारे दिव्याचा खांब, किल्ला, दोन मुख्य दिशेच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात। या वस्तूची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशेचा वापर करता येतो। सांगा पाहू। खालील दिलेली दिशा व उपदिशेचे चक्र नीट अभ्यासा। आता मुख्य दिशा किती? 4, उपदिशा किती आपल्या? 4, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। तर पूर्व आणि दक्षिणमध्ये कोणती असते? आग्नेय असते। दक्षिण आणि पश्चिममध्ये कोणती असते? नैऋत्य असते। पश्चिम आणि उत्तरमध्ये कोणती असते? वायव्य असते। आणि उत्तर आणि पूर्वमध्ये कोणती असते? ईशान्य असते। मुख्य दिशेच्या दरम्यान कोणत्या उपदिशा आहेत ते नीट समजून घ्या। आता पाठाच्या सुरुवातीचे चित्र पुन्हा एकदा कोणत्या दिशेला व उपदिशेला आहे ते वहीत लिहा। म्हणजे अशा प्रकारे जे आपण सुरुवातीला जे चित्र पाहिलं होते ते कोणत्या दिशेला आहे उपदिशेला आहे ते आपल्या वहीमध्ये नोंदवायचं आहे। दिशा उपदिशे चक्र छोट्या आकाराच्या कागदावर काढा, ते आपण पुढे वापरणार आहोत। माहीत आहे का तुम्हाला, दिशा या नेहमी जमिनीवर समांतर असतात, म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशानुसार जमिनीवर ठेवावा। नंतर त्याचे वाचन केले तर ते अचूक होते। जरा डोके लावा। आता हा नकाशा कोणता आहे? आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे। तुम्ही तयार केलेले दिशाचक्र वापर वरील नकाशासाठी करा। बीड जिल्ह्यातील दिशाचक्र ठेवून कोणत्या जिल्हा दिशा व उपदिशा येतात त्याची नोंदणी करायची आहे। आता बीड जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला तो जी दिशा आपण लिहिली त्यावर ठेवायची आहे। त्यातील पूर्वेला कोणता येतो, दक्षिणेला कोणता येतो, उत्तरेला कोणता येतो ते आपल्याला पाहायचे आहे आणि ते आपल्या वहीमध्ये नोंदवायचे आहे। त्याचप्रमाणे दिशाचक्र इतर जिल्ह्यावर ठेवून कोणकोणते जिल्हे दिशा उपदिशा या त्यांची नोंद करा। दिशाचक्र राज्याच्या मध्यभागी ठेवा आणि आपल्या राज्यातील स्थान समजून घ्या। परिसरामधील ठिकाणी एकमेकांपासून काही अंतरावर असतात। या ठिकाणाचा आकार हे मोठा असतो, नकाशाचा आकार मात्र त्या मानाने लहान असतो। त्यामुळे ठिकाणामधील अंतर ही नकाशात दाखवताना कमी करावे लागते। चित्र काढताना आपण घर, डोंगर, माणसे इथे चित्रे कागदाच्या आकारात मावेतील अशा लहान आकारात काढतो। नकाशा तयार करतानाही तसेच करावे लागते, परंतु असे करताना जमिनीवरील 2 ठिकाणामधील अंतर विचारात घेतले जाते। ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते। म्हणजेच नकाशातील ठिकाणामधील अंतर हे प्रमाणबद्ध असते। खालील चित्राच्या सहाय्याने ते समजून घ्या। पहा, हे चित्र कशाचं आहे? शाळेचं आहे। तर पण आपल्याला चित्रामध्ये काढताना त्याचं प्रमाण कसं केलेलं आहे? लहान केलेलं आहे। शाळा किती? 30 मीटर आहे। चित्रामध्ये आपण 30 सेमी काढलेली आहे, हे आपल्याला पाहावयास मिळतं। जरा डोके चालवा। रसिका आणि रेश्मा यांच्या घरातील अंतर 10 किलोमीटर आहे। नकाशा काढण्यासाठी प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर आहे। नकाशामध्ये त्यांच्या घरामधील अंतर किती असेल सांगा बरं? 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर अंतर आहे, तर 10 किलोमीटर त्यांचं अंतर आहे। तर किती सेमी अंतर काढायला पाहिजे? तर 10 सेमीचं अंतर काढावे लागेल नकाशामध्ये। वहीच्या कागदावर व फुपट्टीच्या सहाय्याने अंतर काढून पहा। नेहमी लक्षात ठेवा, दिशा व उपदिशा या माणसांना ठरवलेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी निसर्गाची मदत घेतली आहे। सूर्य उगवणे व मावळणे हा त्यांचे मुख्य आधार आहे। म्हणजे दिशा ही मानवाने ठरवलेल्या आहेत व सूर्य उगवणे मावळणे हे त्यांच्या मुख्य दिशा आहेत। म्हणजे उगवणे म्हणजे पूर्व, मावळणे म्हणजे पश्चिम, याच्यानुसार आपल्या 4 दिशा मुख्य ठरवलेल्या आहेत। हे नेहमी आपण लक्षात ठेवले पाहिजे। तर काय करावे बरे? रंजना आणि जुलिया या सहलीसाठी बाहेर गावी आले आहेत, तर त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाकडे
ज्यांच्याकडे जायचे आहे त्यांच्याकडे त्या भागाचा नकाशा आहे. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंतचे अंतर काढायला त्यांना मदत करा. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेस आहे ते शोधण्यास त्यांना मदत करा. पहा बरे, हा त्यांचा नकाशा आहे. उद्यान कोणत्या साईडने, हिरव्या साईडने दाखवलेलं आहे. राहण्याचे ठिकाण गोल सर्कल काळ्याने दाखवलेलं आहे. हॉटेल, ऑफिस, मध्यंतरी बाजार, बस स्टॉप हे असे वेगवेगळे इकडं सांगितलेले आहे सिम्बॉल व इथं कुठे कुठे आहे ते सांगितलेले आहे. आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत? उपदिशेची ओळख, दिशाचक्र, नकाशाचे प्रमाणबद्धता, नकाशातील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा सहसंबंध या पाठामध्ये आपण पाहिलेला आहोत. पुढील पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.